मित्रांनो, ठरलं तर मगच्या आजच्या भागात आपण बघणार आहोत प्रतापराव त्यांचा एक्सपोला जाण्याचा प्लॅन कॅन्सल करत असतात. हे रविराज ऐकतात आणि म्हणतात, अरे तुम्ही असं तुमचा प्लॅन कॅन्सल करू नका. जर प्रतिमाला कळलं तर ती मला खूप ओरडेल. मी अश्विन आम्ही सगळे आहोतच इथे, तुम्ही तयार होऊन एक्सपोला जा. तेव्हा खूप आग्रह केल्यानंतर प्रतापराव आणि कल्पना तयार होतात की ठीक आहे आम्ही जातो म्हणून, आणि ते तिथून निघून जातात. आता बिझनेस एक्सपो साठी साक्षी आणि महिपत पोहोचलेले असतात. त्यांना कुठे सुभेदार फॅमिली दिसत नाही. त्यामुळे महिपत साक्षीला म्हणतो की त्या चिचुंद्रीने आपलं काम 113% चोख केलेलं आहे, एकही सुभेदार इथे दिसत नाहीये. तेव्हा साक्षी म्हणते, बरं झालं, त्यानिमित्ताने आपल्याला हे एक्सपो तरी निवांतपणे एन्जॉय करता येईल. तेवढ्यात प्रतापरावांनी कल्पनाताई एक्सपो मध्ये एंट्री करतात. त्यांना बघितल्यानंतर साक्षी आणि महिपत म्हणतात की हे दोघे इथं काय करतायत. महिपत म्हणतो, हा औषधवाला माझं काही आकडे करू शकत नाही. तेव्हा साक्षी म्हणते, त्या प्रियाने अर्जुन आणि सायलीवर पूर्ण फोकस केलेला दिसतोय, त्यामुळे ते दोघे प्रतापराव आणि कल्पनाताईंना लाईटली घेतात. जेव्हा प्रतापराव आणि कल्पनाताई आतमध्ये जाणार असतात तेव्हा महिपत शिकवे त्यांना अडवतो. म्हणतो, अलभ्य लाभ, तुमचं याच्यात स्वागत आहे. माझ्याशी तुम्हाला बोलायचं नसेल तर काही हरकत नाही, पण मी तुमचं स्वागत जोरदारच करणार. वेलकम एक्सपो असं म्हणून शेक हँडसाठी हात पुढे करतो. पण प्रतापराव काही हात पुढे करत नाहीत. त्यांच्याऐवजी अर्जुन शेक हँड करतो आणि म्हणतो, थँक्यू सो मच महिपत शिकरे फॉर दिस वॉर्म वेलकम. आता तुम्ही बाजूला होता का? कारण काय, तुम्ही कितीही मध्ये आला ना तर तुम्ही आमचं काहीही वाकडं करू शकणार नाही. अर्जुन आणि सायलीला त्या एक्सपो मध्ये बघितल्यानंतर महिपत आणि साक्षी पूर्ण हादरून जातात. त्यांना काय बोलावं काय करावं काहीच कळत नाही. आता पुढे काय होणार? जसं महिपतला वाटतं तसं अर्जुन काहीतरी वेडवाकडं करेल का, ते जाणून घेण्यासाठी पाहत राहा ठरलं तर मग.